ऑपरेशन मेघदूत कशाशी संबंधित आहे? इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे. ऑपरेशन मेघदूतला 40 वर्ष पूर्ण झालेत. 1984ला 13 एप्रिल रोजी हे ऑपरेशन राबवण्यात आलं होतं. हे ऑपरेशन कशा संदर्भात आहे? तर भारताने सियाचीन ग्लेशियर्सवरती ताबा मिळवलाय, ही ती घटना आहे. सियाचीन ग्लेशियर्स तुम्हाला माहिती असेल, हे मॅपमध्ये पण मी तुम्हाला दाखवतोय. भारत, चीन आणि पाकिस्तान या तीनही देशांसाठी एक स्ट्रॅटेजिक लोकेशन असलेले हे ठिकाण आहे. जर तुम्ही इथे या मॅपमध्ये बघाल तर हे आहे सियाचीन ग्लेशियर्स. जगातली सर्वात उंच बॅटलफील्ड म्हणून ओळखली जाणारे ठिकाण आहे. म्हणजे ही जगातली सर्वात उंच युद्धभूमी आहे. इथं पाकिस्तानी किंवा त्यांच्या टेररिस्टनी इथं कब्जा मिळवला होता. आता काय झालं माहिती का, जनरली दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये असं अलिखित होतं की बाबा जास्त थंडीचे ज्यावेळेस सीझन येतोय तर त्यावेळेस इथून दोन्ही देश त्यांचं सैन्य माघारी घेतील. पण पाकिस्तानच आहे बघा. मग त्यांनी इथं अगदी नकळत असा ताबा मिळवला होता. मग ज्यावेळेस टेम्परेचर नॉर्मल झालं, सीझन चेंज झाला, त्यावेळेस भारतीय सैनिक तिथं पोहोचले. त्यांना बघायला मिळाले की इथं तर पाकिस्तानचा ताबा आलाय. त्यांनी भारतीय सैनिकांनी कुठलीही पूर्वतयारी नसताना, कुठली अशी काही मोठे शस्त्र नाहीयेत किंवा गरम कपडे सुद्धा नाहीयेत, आणि अशा परिस्थितीमध्ये सुद्धा भारतीय सैनिकांनी पुन्हा एकदा सियाचीन ग्लेशियर्सवरती आपण ताबा मिळवलाय. आणि या ऑपरेशनला त्यांनी ऑपरेशन मेघदूत असं नाव दिलं होतं. त्यामुळे लक्षात ठेवायचं, ऑपरेशन मेघदूत कशाशी संबंधित आहे? सियाचीन ग्लेशियर संदर्भात आहे. ठीक आहे. अशीच इंटरेस्टिंग माहिती तुम्हाला या लेक्चरमध्ये बघायला मिळणार आहे. आपण थोडं 2-3 दिवस मागं आहोत. आज आहे 22 एप्रिल, आपण बघतोय करंट अफेअर 19 एप्रिलच्या. काय हरकत नाही, मी तुम्हाला अगदी प्रॉपर डे वाईज पोहोचवून ठेवणार आहे. या लेक्चरची PDF तुम्ही आमच्या टेलिग्राम चॅनलवरून आणि विजन स्टडी 2.0 या ऍपच्या माध्यमातून डाउनलोड करू शकता. ऍपमध्ये तुम्हाला मोफत टेस्ट वगैरे आहेत, त्या नक्की सॉल्व्ह करा. आणखीन काही मोफत गोष्टी तुम्हाला ऍपमध्ये सुरू होणार आहेत, त्यामुळे ऍप हे डाउनलोड करा. डायरेक्टली प्रश्नाकडे येतोय. हेपेटायटिस हा एक डॅश डॅश आहे असं तुम्हाला या प्रश्नात विचारलंय. तर हेपेटायटिस काय आहे? तर हा एक विषाणूजन्य आजार आहे, व्हायरल डिसीज आहे. लक्षात ठेवायचंय, हा काही बॅक्टेरियल आजार नाहीये, हा व्हायरल डिसीज आहे. हेपेटायटिस म्हणजे ज्याला आपण कावीळ सुद्धा म्हणतो, हा एक विषाणूजन्य आजार आहे जो मुख्यतः आपल्या यकृतावरती होतोय. यकृतांच्या ज्या टिश्यूज असतात ना लिव्हरच्या आपल्या, तर त्या टिश्यूजवरती परिणाम करणारा हा आजार आहे. याच्यामध्ये मृत्यूदर हा जास्त आहे. याचा मुख्य प्रभाव ना आपल्या यकृताच्या टिश्यूंवरती किंवा यकृताच्या उतींवरती होतो. यकृत म्हणजे काय? लिव्हरच्या टिश्यूजवरती याचा मुख्यतः परिणाम होतो. रिसेंटलीच ना वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन WHO तर यांनी 2024 साठी जागतिक हेपेटायटिस अहवाल हा प्रकाशित केलेला आहे. त्यामध्ये काही महत्वाची आकडेवारी आहे, ती आपण व्यवस्थितपणे समजून घेऊ. पहिल्यांदा आपण हेपेटायटिस बद्दल थोडंसं समजून घेऊ. हा एक प्राणघातक आजार ठरू शकतो. मुख्यतः याचे 5 वेगवेगळे हेपेटायटिसच्या व्हायरसचे प्रकार आहेत, जसं की टाईप A, टाईप B, टाईप C, टाईप D आणि E. म्हणजे A to E पर्यंत हेपेटायटिसचे वेगवेगळे 5 मुख्य विषाणू आहेत. हे डायरेक्टली आपल्या यकृत म्हणजेच आपल्या लिव्हरच्या आजाराला कारणीभूत ठरतायत. लिव्हर कॅन्सर सुद्धा होऊ शकतो किंवा त्याचबरोबर यकृत सिरोसिस किंवा लिव्हर सिरोसिस म्हटलं जातं. तर असे आजार सुद्धा या हेपेटायटिसमुळे होतात. आता आपल्याला एक्झाम मध्ये असं विचारलं जाऊ शकतं की या हेपेटायटिसच्या 5 वेगवेगळ्या विषाणूंमुळे होणाऱ्या प्रकारांमध्ये सगळ्यात जास्त ग्रासलेले कोणते प्रकार आहेत किंवा त्यामध्ये सगळ्यात जास्त रोगी आहेत असा कोणता प्रकार? तर हेपेटायटिस B आणि हेपेटायटिस C. तर यांनी जगातली मोस्ट ऑफ द लोकसंख्या ही ग्रासलेली आहे. म्हणजे जेवढे आपल्याला हेपेटायटिसचे रोगी बघायला मिळतील त्यापैकी जास्त हे हेपेटायटिस B आणि C चे असतील. ठीक आहे. या अहवालामध्ये वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननी काय सांगितलंय? तर एकूण 187 देशांचा सहभाग या अहवालामध्ये करण्यात आलाय. हेपेटायटिस हा या सगळ्या 187 देशांमध्ये आहे असं सुद्धा या अहवालामध्ये सापडलंय. आणि या 187 देशांमध्ये जेवढे हेपेटायटिसचे रुग्ण आढळतात, त्यांचे मृत्यू होत आहेत, त्यापैकी 80% वाटा फक्त 38 देशांचा आहे. ओके. म्हणजे 187 पैकी 38 देश असे की जगातल्या सगळ्या हेपेटायटिस पैकी 80% मृत्यू हे या 38 देशांमध्येच होत आहेत. ओके. अहवालानुसार 2022 मध्ये 254 दशलक्ष हेपेटायटिस B आणि 50 दशलक्ष हेपेटायटिस C एवढे रुग्ण हे 2022 नुसार होते. व्हायरल हेपेटायटिसमुळे 2019 मध्ये 1.1 दशलक्ष म्हणजे 11 लाख लोकसंख्या ही मृत्युमुखी पडलेली आहे.
2022 मध्ये या लोकसंख्येत वाढच झाली आहे, म्हणजे हेपेटायटिसचे रुग्ण पण वाढलेत आणि मृत्यूचं प्रमाण पण वाढलंय. आणि 2022 मध्ये एकूण मृत्यू हे जवळपास 13 लाख झालेले आहेत. 2019 मध्ये किती होते? 11 लाख. आणि आता वाढ झालेली आहे. 83% हेपेटायटिस बी आणि 17% हेपेटायटिस सी मुळे हे मृत्यू झालेले आहेत. ओके, म्हणजे 13 लाख जे मृत्यू आहेत त्यापैकी 83% हे हेपेटायटिस बी मुळे आहेत आणि 17% हे हेपेटायटिस सी मुळे आहे. ठीक आहे. बी आणि सी यांच्या संसर्गामुळे जगात दररोज 3,500 लोकांचा मृत्यू होतोय, असं सुद्धा वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने सांगितलंय. इंटरेस्टिंग इन्फॉर्मेशन आहे. आपल्या एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू बरेचसे पॉईंट्स याच्यातून निघतायत, व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे. हेपेटायटिस बी आणि सी चे जगात जितके रुग्ण आहेत त्यापैकी 2/3 म्हणजेच 66% रुग्ण हे बांगलादेश, चीन, इथिओपिया, भारत, इंडोनेशिया, नायजेरिया, पाकिस्तान, फिलिपिन्स, रशिया आणि व्हिएतनाम या देशांमध्ये आढळतात. भारत दुसऱ्या क्रमांकावरती आहे. पहिल्या क्रमांकावरती येईल चीन. म्हणजे 2022च्या रिपोर्टनुसार जे एकूण रुग्ण हेपेटायटिस बी आणि सी चे जे आढळत आहेत तर ते सगळ्यात जास्त चीनमध्ये आणि दुसरा क्रमांक लागतो आपल्या भारताचा. भारतामध्ये एकूण 3.5 कोटी रुग्ण हे 2022 मध्ये आढळलेत. बघा, फार मोठा नंबर आहे. आणि जगाच्या एकूण रुग्णांपैकी जवळपास 11.6% रुग्ण हे आपल्या भारतामध्ये आढळले 2022 मध्ये. म्हणजे हा जो 3.5 कोटी किंवा हे रुग्णांचा जो नंबर आहे हा जगाच्या 11.5% किंवा 11.6% एवढा आहे. ओके, तर ही इन्फॉर्मेशन लक्षात ठेवायची, याच्यावरती क्वेश्चन बनू शकतात. हेपेटायटिस हे जगापुढं चिंतेचं एक कारण बनत चाललंय, कारण हेपेटायटिस हे याचं निदान फार कमी लोकांमध्ये होतंय, उपचार याच्यावरती प्रॉपर होत नाही आणि त्याच्यामुळे मृत्यूचं प्रमाण हे वाढत चाललंय. व्हायरल हेपेटायटिसमुळे मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या ही प्रत्येक वर्षी वाढतच चालली आहे. 2030 पर्यंत हेपेटायटिस हे जगातून संपवायचंय, निर्मूलन करायचंय, असं वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनचं गोल आहे. हे तुम्ही लक्षात ठेवायचं. ही डेडलाईन तुम्हाला माहिती असायला पाहिजे. ठीक आहे, पुढच्या प्रश्नाकडे येऊ. आशियाची अर्थव्यवस्था 2024 आणि 2025 मध्ये 4.9% विकास दर कायम ठेवेल असा अहवाल कोणी दिला? तर हा अहवाल एशियन डेव्हलपमेंट बँकेने दिलेला आहे, ADB, ज्याचं हेड ऑफिस कुठं आहे? फिलिपिन्समध्ये, मनिला या ठिकाणी. आता हे एशियन डेव्हलपमेंट बँक आहे ना, ते याच्यामध्ये मेजॉरिटी शेअर हा जपानचा आहे, त्याच्यामुळे जपानची गुंतवणूक सुद्धा या बँकेमध्ये सगळ्यात जास्त आहे. इथं मोस्टली जॅपनीज प्रेसिडेंट आहे किंवा जॅपनीज व्यक्ती नेहमी प्रेसिडेंट असतात. ठीक आहे. आशियाची अर्थव्यवस्था जी आहे ना आपल्या एशिया खंडाची, ही 2022 मध्ये 4.3% ग्रो करत होती. जीडीपी आपल्या एशियाचा 4.3% होता. 2023 मध्ये त्यात वाढ होऊन 5% पोहोचली आहे. पण 2024 आणि 2025 मध्ये हा विकास दर 4.9% राहील असा अंदाज हा एशियन डेव्हलपमेंट बँकेने दिलाय. ठीक आहे. 2023 मध्ये आशियाची इकॉनॉमी ही वाढण्याचं किंवा 4.3 वरून 5% पोहोचण्याचं एक रिझन होतं की सेमीकंडक्टर्स, इलेक्ट्रॉनिक्सच्या वस्तूंची मागणी वाढत चालली होती. याच्या निर्यातीमध्ये 5.4% वाढ झाली होती. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय पर्यटन सुद्धा सुधारलं होतं. 2019च्या किंवा 2020च्या तुलनेमध्ये वाढ झालेली. 2023 पर्यंत साधारण 73% प्री कोविड एराच्या 73% हे पर्यटन पोहोचलेलं आहे. आशियाचा महागाई दर हा 2023 मध्ये 3.3% वरून 2024 मध्ये 3.2% होणार आहे. म्हणजे महागाई दर हा आपला थोडासा कमी होणार आहे. 2025 पर्यंत तो 3% खाली येण्याचा अंदाज सुद्धा आहे. मग ह्या सगळ्या कारणांमुळे आशिया हा थोडा व्यवस्थित ग्रोथ करतोय. ठीक आहे. आपण या टेबलच्या माध्यमातून ना आपल्या आशियामधले जे देश आहेत यांचा जीडीपी दर 2024 आणि 2025चा कसा राहील, जो अंदाज वर्तवण्यात आलाय तो व्यवस्थितपणे बघू. भारताबद्दल लक्षात ठेवा की भारताचा ग्रोथ रेट हा एशियन डेव्हलपमेंट बँकेने 7% सांगितलाय 2024 साठी आणि 2025 साठी 7.2%. साऊथ एशियासाठी जे फिलिपिन्स किंवा जे सिंगापोर हे सगळे देश येत आहेत किंवा इंडोनेशिया, तर ह्या देशांसाठी 6.3% 2024 मध्ये सांगितलाय आणि 2025 मध्ये तो 6.6% आहे. बांगलादेशमध्ये इकॉनॉमी सध्या 2024 मध्ये 6.1% ग्रो होईल आणि 2025 पर्यंत 6.6% असा अंदाज वर्तवण्यात आलाय. सगळ्यात चांगली ग्रोथ जी दिसते ना, म्हणजे सगळ्यात मोठा चेंज जो आहे हा मला भूतानमध्ये बघायला मिळतोय. बघा, भूतानमध्ये 2024 मध्ये 4.4% आणि 2025 मध्ये डायरेक्टली 7% ग्रोथ रेट राहील असा अंदाज वर्तवण्यात आलाय.
ओके, मी तुम्हाला एक सिंपल क्वेश्चन विचारतोय, भूतान या देशाची राजधानी कोणती आहे हे तुम्ही कमेंट करून कळवा. बघूया तुम्हाला भूतानची राजधानी माहिती आहे का. पुढचा प्रश्न बघा, मातीची धूप रोखण्यासाठी सर्वोत्तम पद्धत कोणती. तर सगळ्यात चांगली पद्धत आहे मातीची धूप रोखण्यासाठीची, ती म्हणजे वनीकरण करणं. जंगल तोडल्यावरती किंवा मुसळधार पाऊस होतोय, पाणी साचलंय, तर याच्यामुळे मातीची धूप राखली जाणार आहे का, तर नाही, उलट मातीची धूप वाढणार आहे. मुसळधार पाऊस सारखा होत असेल तर जमीन वाहून जाते आणि मग त्या जमिनीला धरूनच ठेवायला झाडं नसतील, जंगल तोड केली आहे तर मातीची धूप तर वाढणारच. ओके, तर काही काही क्वेश्चन्स आयोग सुद्धा अशाच कॉमन सेन्स वरती आधारित विचारतो, पण असं म्हणतात ना की कॉमन सेन्स इज नॉट सो कॉमन. म्हणजे कॉमन सेन्स हा सगळ्याकडेच असेल असं नाहीये. तर एक्झाम मध्ये ना आपल्याला काही काही वेळेस असे सुद्धा क्वेश्चन येतात की जिथं तुमचं जनरल नॉलेज, तुमचा अवांतर वाचन सुद्धा कामी पडतं, तुमच्या चर्चा कामी पडतात. असाच हा विषय तो म्हणजे पर्यावरण. मोस्टली पर्यावरणामधले बरेचसे क्वेश्चन हे तुमच्या जीवनावरती आधारित असतात, अगदी कॉमन सेन्सवरती आधारित असतात. पण पर्यावरण हा आपल्याला आपल्या आयोगाने एक स्वतंत्र विषय दिला अभ्यासायला, भरपूर मार्क मिळतात त्याच्यामध्ये. आणि आज आपण पर्यावरणामध्ये मृदा हा विषय डिटेलमध्ये या माध्यमातून समजून घेऊ. आता पहिल्यांदा मातीची धूप म्हणजे काय असते, तर मातीची धूप ही एक अशी प्रक्रिया आहे की ज्याच्यामध्ये मातीचा वरचा सुपीक थर हा नैसर्गिक शक्तींमुळे, नैसर्गिक कारणांमुळे हा नष्ट होत जातो. नैसर्गिक कारण म्हणजे काय, जसं की अगदी मुसळधार पाऊस येतोय, जंगल तोड केली हे मानवी कारण आहे, पण तिथं झाडं नाहीयेत हे नैसर्गिक कारण आहे. म्हणजे एखाद्या जमिनीवरती जर झाडं नसतील, झाडं जळून गेलेली असतील, तर त्या जमिनीवरती जर झाडच नाही तर त्यांची मुळं मातीला धरूनच ठेवणार नाहीत, मग त्याच्यामुळे सुद्धा मातीची धूप होतीये. मातीची धूप झाल्यामुळं माती ही कमी सुपीक बनत जाते, नापीक बनत जाते. ओके, मग आता एक रिसेंटली अभ्यास करण्यात आला होता आणि त्याच्यामुळेच आपण मातीची धूप हा विषय व्यवस्थितपणे बघणार आहे. त्या अभ्यासाचं नाव आहे जिओस्पॅशियल मॉडेलिंग अँड मॅपिंग ऑफ सॉइल इरोजन इन इंडिया. म्हणजे भारतामध्ये जे सॉइल इरोजन होते, मातीची जी धूप होती, जमिनीची धूप होतीये, तर याचं वर्गीकरण करणारा हा अभ्यास होता. भारतात पहिल्यांदाच अशा स्वरूपाचं वर्गीकरण करण्यात आलंय. भारतातल्या एकूण भूभागाला वेगवेगळ्या गटांमध्ये याच्यात वर्गीकरण करण्यात आलंय. कोणत्या भागामध्ये कशा पद्धतीने मातीचं किंवा सॉइल इरोजन होते किंवा मातीची धूप होतीये त्यानुसार त्याला त्या गटामध्ये ठेवलंय. 6 वेगवेगळे गट आहेत. गट हे मायनर पासून सुरू होतात आणि ते पुढे पुढे वाढत हे कॅटॅस्ट्रॉफिक पर्यंत पोहोचतात. मायनर म्हणजे काय की जिथं थोडी किरकोळ स्वरूपामध्ये जमिनीची धूप होतीये, आणि असा भारतातला 30% भूभाग आहे सध्याचा. सध्या भारताचं जे क्षेत्रफळ आहे तर त्याच्या 30% भूभागात मायनर स्वरूपामध्ये जमिनीची धूप होतीये. याला मायनर कॅटेगरीमध्ये ठेवलंय. पण भारताची एकूण 3% जमीन अशी सुद्धा आहे की ज्याला कॅटॅस्ट्रॉफिक या कॅटेगरीमध्ये ठेवलंय. कॅटॅस्ट्रॉफिक म्हणजे काय की जिथं सगळ्यात मोठं नुकसान होणार आहे, अगदी विनाशकारी स्थिती होणार आहे, तर ती असणार आहे कॅटॅस्ट्रॉफिक कॅटेगरी. आणि त्याच्यामध्ये भारतातली 3% जमीन येते. एक मोठी संख्या आहे ही सुद्धा. म्हणजे भारताच्या क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातून 3% खूप मोठं आहे. ओके, आणि कॅटॅस्ट्रॉफिक कॅटेगरीमध्ये ठेवायचं हे कसं ठरणार, तर एखाद्या भागात जर वर्षभरात 1 हेक्टरपेक्षा जास्त जमिनीची जर धूप होत असेल, नुकसान होत असेल, तर त्याला कॅटॅस्ट्रॉफिक या कॅटेगरीमध्ये ठेवण्यात येईल. ठीक आहे, एका वर्षामध्ये 1 हेक्टरपेक्षा जास्त जमिनीची जर धूप झाली असेल तर तो प्रदेश कॅटॅस्ट्रॉफिक मध्ये येणार आहे. ठीक आहे, लक्षात ठेवायचं, एक्झाम मध्ये विचारलं जाईल. आता याच्यावरती उपाय म्हणून वनीकरणाकडे बघितलं जातं. वनीकरणाचे बरेचसे फायदे, जसं की जंगल जे आपण तयार करतो, झाडं जमिनीवरती लावतोय, त्याला वनीकरण म्हणतात. त्याच्यामुळं जैवविविधता आणि पर्यावरणाचं संतुलन राखलं जातं. ग्लोबल वॉर्मिंग सारख्या समस्यांवरती एक उपाय म्हणून वनीकरणाला बघितलं जातंय. प्रदूषण कमी करणं, मातीची धूप राखणं, तर हे सुद्धा वनीकरणाच्या माध्यमातून करता येईल. त्याचबरोबर वातावरण शुद्ध ठेवणं, कार्बन डायऑक्साईडची पातळी कमी करणं, हे सुद्धा आपण जंगलांच्या माध्यमातून करू शकतो. ठीक आहे, आता मुख्य मुद्द्याकडे येऊ की जमिनीची धूप का होतीये. कारण एक्झाम मध्ये जमिनीच्या धुपीचे कारण विचारली जातात. तर बरीचशी नैसर्गिक कारणं सुद्धा आहेत, जसं की वारा. आता वारा कसं काय असेल, तर जर तुम्ही गावाकडे राहिलाय तर तुम्हाला एक अनुभव आला असेल की ज्यावेळेस उन्हाळ्यात बघा वावटळ निघतं, वावटळ तयार होतात. मग त्याच्यात तुम्ही बघा की जमिनी किती धूळ उडते मोठ्या प्रमाणात. जमिनीपासून त्या असं वावटळ सुरू होतंय तर किती मोठी धूळ उडत राहते. धूळ उडते म्हणजे काय की जमिनीचा वरचा जो थर आहे, जो सुपीक थर असतो, सेंद्रिय पदार्थांचा संचय तिथे झालेला असतो,
तर तोच थर हा वाऱ्याच्या माध्यमातून वाहून जातोय. मग अशा वेळेस जर जमिनीवरती गवत नाहीये, वनस्पती नाहीयेत, तर ज्या अशी वादळ वारा तयार होतोय तर त्यावेळेस ती मातीला उडवूनच नेत आहेत सोबत. ओके, मग या जमिनीवरती गवत नसण्याचं कारण एक सारखं तिथं जनावर चरतायत हे सुद्धा असू शकतं ना. जनावरांनी चरून चरून तिथलचं गवतच खाऊन टाकलंय सगळं. म्हणजे वारंवार चारणं किंवा एकाच ठिकाणी गुरांना चरायला नेणं हे सुद्धा घातक आहे. जमिनीची धूप त्याच्यामुळे सुद्धा होणार आहे. त्याचबरोबर बघा, मोठ्या प्रमाणात झालेला पाऊस, मग पाऊस झाल्यावरती डोंगराळ भागात ज्यावेळेस पाऊस होतोय आणि डोंगरावरती झाडच नाहीये, गवतच नाहीयेत, तर काय होणार, सरळ सरळ डोंगरावरची माती, जी सुपीक माती आहे, ज्याच्यामध्ये खनिजयुक्त माती आहे, ती सगळी माती ही डोंगरावरून वाहत नदी पात्रामध्ये जाऊन मिळतीये. मग पुढे कालांतराने काही दिवसात ती समुद्रात सुद्धा मिळतीये. म्हणजे वेस्ट होतीये ना डायरेक्टली, तर याच्यामुळे सुद्धा जमिनीची धूप होतीये. त्याचबरोबर जंगल तोड, वाढती लोकसंख्या आहे आणि त्याच्यात मग सगळीकडे लोकांना राहायचंय, पोषणासाठी तिथं काहीतरी करायचंय. मग या कारणामुळे सुद्धा जंगल तोडले जात आहेत, औद्योगिकरण होत आहे आणि याच्यामुळे सुद्धा जमिनीची धूप ही वाढत जाते. तर ही काही महत्वाची कारणं आहेत जी तुम्ही लक्षात ठेवायची. एक्झाममध्ये हीच कारणं विचारली जातात. भारतामध्ये जर क्षेत्रफळानुसार जर बघितलं तर आसाममधील ब्रह्मपुत्रा खोरं हे भारतात जमिनीचे धूप होण्याचं सर्वात मोठं हॉटस्पॉट आहे. म्हणजे जी आपण कॅटॅस्ट्रॉफिक ही जी कॅटेगरी बघितली आहे तर त्याच्यामध्ये आसाममधील ब्रह्मपुत्रा खोरा हा भाग येतो. इथं आसाम राज्याने सुमारे 300 चौरस किलोमीटर म्हणजे 31% आसामच्या जमिनीची विनाशकारी धूप होते असं अहवालामध्ये नोंदवलेलं आहे. तर हे महत्वाचं आहे, लक्षात ठेवा. आसाममध्ये जेवढी जमीन त्यांना मिळाली आहे त्यापैकी सरळ 31% जमिनीची विनाशकारी धूप झालेली आहे. म्हणजे कॅटॅस्ट्रॉफिक या कॅटेगरीमध्ये आसामच्या या 31% जमिनीचा भाग येतोय. ओके, 300 स्क्वेअर किलोमीटर. राज्याच्या शेतीवरती आणि लोकांच्या उपजीविकेवरती याच्यामुळे गंभीर परिणाम सुद्धा होत आहेत. त्या कालोखाल कॅटॅस्ट्रॉफिक मध्ये हिमालयाचा खालचा भाग सुद्धा येतो. आपण आपल्या हिमालय पर्वतरांग जर बघितली तर त्याच्या खालचा भाग म्हणजे कुठं, जर काश्मीर पासून आपण सुरुवात केली तर काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंडचा दक्षिणेकडचा भाग, ओडिसाचा सुद्धा काही भाग आणि आपण जर आपल्या देशाच्या सीमेच्या पलीकडे गेलो तर नेपाळपर्यंत हा सगळा जो प्रदेश आहे ना हा सुद्धा कॅटॅस्ट्रॉफिक या कॅटेगरीमध्ये येतोय. याचं मुख्य कारण म्हणजे तिथलचे जे मोराईन किंवा सैल मातीचे जे प्रदेश आहेत, त्याचबरोबर तिथलचा जो उतार आहे हा अगदी अस्थिर उतार आहे. तिथलची माती ही अशी काही चिवट माती नाहीये, सैल माती, यालाच मोराईन असं म्हणतात. हे लक्षात ठेवायचंय. एक्झाम मध्ये या प्रकारांवरती, या प्रदेशांच्या प्रकारावरती क्वेश्चन येतात. ऑस्ट्रेलियामधल्या जमिनीचा प्रकार विचारला होता आपल्याला, तर भारतातला हिमालयाच्या खालचा भाग जो आहे हा मोराईन प्रदेश हा कसला प्रदेश आहे, तर सैल मातीचा प्रदेश आहे. हे तुम्हाला माहिती असायला पाहिजे. ज्योग्राफीमध्ये तुम्ही याची नोंद करून ठेवा. सैल मातीचा प्रदेश यालाच मोराईन प्रदेश असं म्हणतात. भारतात कुठे येतो, तर हिमालयाचा खालचा भाग. ठीक आहे. आणि या दोन प्रदेशांव्यतिरिक्त ओडिशाचा प्रदेश सुद्धा कॅटॅस्ट्रॉफिक या कॅटेगरीमध्ये येतोय. हा सुद्धा एक मोठा हॉटस्पॉट बनलेला आहे. ठीक आहे. आता ओडिशाचं रिझन हे आहे की तिथं एक महानदी, एक मोठी नदी आहे बघा, आणि महानदीला वारंवार पूर येतात. महानदीला सॉर ऑफ ओडिशा म्हणजे ओडिशाचे अश्रू म्हणून सुद्धा ओळखलं जातं. तर हे सुद्धा एक रिझन आहे की ओडिशामध्ये मोठ्या प्रमाणात जमिनीची धूप होतीये. FAO नुसार, फूड अँड ऍग्रिकल्चरल ऑर्गनायझेशन नुसार 2 ते 3 सेंटीमीटर मातीचा थर तयार व्हायला 1000 वर्ष लागतात. तर विचार करा, भारतात ज्या प्रमाणात मातीची धूप होतीये तर तेवढी माती तयार व्हायला किती वर्ष लागतील. तर जमिनीची धूप राखण्यासाठी तुम्ही सुद्धा तुमच्या लेवलवरती प्रयत्न करा. जिथं कुठं जमीन अवेलेबल आहे, मोकळी जमीन दिसते, तिथं काहीतरी लावा, प्लांटेशन करा. ओके, पुढच्या प्रश्नाकडे येऊ. अंगारा A5 स्पेस रॉकेट कोणत्या देशाने विकसित केले? अंगारा हे नाव ऐकल्यावरती असं वाटेल की अरे भारताने तयार केले का, किंवा असं नाव आपल्याला अंगारा म्हणजे भारतीय नाव वाटतं ना, बट नाही. हे जे स्पेस रॉकेट आहे हे रशियाने तयार केलेले आहे. रशियाने. ओके, रशियाने रिसेंटलीच अंगारा A5 या अंतराळ रॉकेटची यशस्वी चाचणी घेतली. अंगारा A5 हे 42.5 मीटर उंच, सुमारे 773 टन वजनाचं 3 टप्प्यांचं हे रॉकेट आहे आणि याची क्षमता, वजन वाहून नेण्याची क्षमता ही 24.5 टन एवढी आहे. हे रॉकेट हे रशियाचं हेवी लिफ्ट रॉकेट म्हणून काम करणार आहे, जे सध्या त्यांचं प्रोटॉन M जे आहे तर त्याची जागा घेण्यासाठी अंगारा A5 हे त्यांनी बनवलंय. ओके.
आणि एक महत्वपूर्ण गोष्ट म्हणजे हे रशिया बनल्यापासूनचं, रशिया आधी काय होतं, सोव्हिएत युनियन होतं ना, तर रशिया स्वतंत्र बनल्यापासूनचं हे पहिलं अंतराळ रॉकेट आहे जे त्यांनी बनवलंय. यापूर्वी 1991 मध्ये सोव्हिएत युनियननी जे रॉकेट बनवलं होतं ते प्रोटॉन M, त्याची जागा आता हे अंगारा A5 घेणार आहे. ठीक आहे. 2014 मध्येच अंगारा A5 ची चाचणी घेण्यात आली होती, उडाईची चाचणी घेण्यात आली होती. पुढे 2020 मध्ये पण एक चाचणी घेतलेली, 2021 मध्ये अर्धवट चाचणी घेतलेली आणि ती फेल ठरली होती. आणि फायनली आता 2024 मध्ये अंगारा A5 चं यशस्वी टेस्टिंग त्यांनी घेतलेलं आहे. ठीक आहे. लक्षात ठेवायचं, अंगारा A5 हे कुणाचं आहे, हे कोणत्या देशाचं आहे, तर ते आहे रशियाचं. ठीक आहे. पुढचा प्रश्न, नॅशनल ऑर्गन अँड टिश्यू ट्रान्सप्लांट ऑर्गनायझेशन कोणत्या मंत्रालयाच्या अंतर्गत स्थापन केलेली संस्था आहे? त्यालाच आपण नॉटो असं सुद्धा म्हणतो, NOTTO, N फॉर नॅशनल ऑर्गन टिश्यू ट्रान्सप्लांट ऑर्गनायझेशन, NOTTO. ओके. तर हे आपल्या मिनिस्ट्री ऑफ हेल्थ अँड फॅमिली वेलफेअरच्या अंतर्गत येतं, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या अंतर्गत येतं. आता याच्या नावामधून बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला समजल्या असतील की बाबा याच्यामध्ये ऑर्गन नाव आहे, टिश्यू आहे, ट्रान्सप्लांट रिलेटेड काही गोष्टी सांगितलेल्या आहेत. म्हणजे ज्यावेळेस कुणाला ऑर्गनची काही गरज भासते एखाद्या रुग्णाला, तर त्यावेळेस ऑर्गन ट्रान्सप्लांट जे केले जातात तर त्याची सगळी आकडेवारी किंवा त्याच्या संदर्भाचं सगळं जे कंट्रोल आहे तर ह्या संस्थेच्या माध्यमातून ते केलं जात असणार. बरोबर. तर हीच ती संस्था आहे जी आपल्या भारत सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या अंतर्गत काम करते. तर या संस्थेमार्फत, नॉटो मार्फतच अशा सगळ्या कारवाई केल्या जातात. मग आता जे प्रायव्हेट हॉस्पिटल्स आहेत तर त्याच्यामध्ये सुद्धा जी आकडेवारी त्यांच्याकडून येते तर तो सगळा डेटा मॅनेज करणं की बाबा परदेशामधून किती नागरिक आपल्या देशामध्ये आलेत ऑर्गन ट्रान्सप्लांट करण्यासाठी, भारतातले किती आहेत, डिमांड किती आहे कोणत्या ऑर्गनसाठी, संपूर्ण देशामध्ये ऑर्गन ट्रान्सप्लांट किती होत आहेत, तर हा सगळा डेटा मॅनेज करणं आणि त्याचबरोबर ह्याच्यावरती नियंत्रण ठेवणं, हे सगळं काम या नॅशनल ऑर्गन अँड टिश्यू ट्रान्सप्लांट ऑर्गनायझेशनचं आहे. ठीक आहे. आता या संदर्भात काही आकडेवारी प्रकाशित करण्यात आली होती, काही डेटा आलेला आहे, काही अहवाल प्रकाशित करण्यात आलाय. इन चेन्नई द हार्ट्स बीट फॉर फॉरेनर्स असा एक अहवाल आहे ज्याच्यामध्ये सांगण्यात आलं की भारतात परदेशी नागरिक जे आहेत तर त्यांच्यामध्ये ऑर्गन ट्रान्सप्लांटचं प्रमाण किती वाढत चाललंय. भारतीय रुग्णांना डावलून परदेशी नागरिकांना अवयव हे दिले जात आहेत असं या रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं होतं. कारण त्याचा अर्थ आहे बघा, सार्कॅस्टिक वे मध्ये त्यांनी म्हटलंय की इन चेन्नई द हार्ट्स बीट फॉर फॉरेनर्स, म्हणजे परदेशी नागरिकांसाठी जास्त हृदय धडकतात असं एक सार्कॅस्टिक वे मध्ये त्यांनी म्हटलंय. भारतीय रुग्णांना डावलून ह्या गोष्टी होत होत्या. पण आपल्याला एक्झाम मध्ये काय असे निगेटिव्ह टोनवाले क्वेश्चन येतात का की बघा परदेशी नागरिकांना दिले जात आहेत, भारतीयांना डावललं जातं, असं काही क्वेश्चन येतात का? नाही, जनरली येत नाहीत. आपल्याला क्वेश्चन विचारला जातो तो म्हणजे ऑर्गन ट्रान्सप्लांटचा डेटा काय सांगतोय, आकडेवारी काय सांगते. जसं की आकडेवारीनुसार भारतात दरवर्षी 4 लाखांपेक्षा जास्त किडनीच्या डिमांड आहेत, पण 8,500च किडनी ट्रान्सप्लांट हे दरवर्षी होतात. म्हणजे विचार करा, 4 लाख डिमांड आहे किडनीची, पण ऍक्च्युअल मध्ये किती ट्रान्सप्लांट होत आहेत तर फक्त 8,500. तर अशी काही आकडेवारी आपल्याला एक्झाम मध्ये अशी लाईन्स मध्ये टाकली जाईल, ती सुद्धा अॅक्युरेट ते देतात, म्हणून आपण योग्यचे विधान म्हणूनच पुढे जायचं असतं. पण जनरली आपल्याला नोटोवरती क्वेश्चन येतील, कोणत्या मंत्रालयाच्या अंतर्गत येते ते आपण बघितलं, याचं काम काय ते सुद्धा बघितलं. देशामध्ये अवयव आणि टिश्यू संदर्भात खरेदीचे वितरण वगैरे जे होतं हे सुद्धा यांच्या देखरेखीखालीच होतं. ओके. ही आपल्या देशातली सर्वोच्च संस्था म्हणून नोटोकडे बघितलं जातं, नॅशनल ऑर्गन अँड टिश्यूज ट्रान्सप्लांट ऑर्गनायझेशन. तर याच्या संदर्भात भारत सरकारचा एक कायदा आहे, तो तुम्ही फक्त बघून घ्या, मानवी अवयव प्रत्यारोपण कायदा 1994. भारतात अवयदान आणि प्रत्यारोपणाशी संबंधित जे प्राथमिक कायदा जो आहे तो आहे मानवी अवयव प्रत्यारोपण कायदा 1994चा. आणि याच्यानुसार मग उपचारात्मक हेतूंसाठी मानवी अवयव काढून टाकणं, साठवणं म्हणजे स्टोअर करणं, प्रत्यारोपण करणं म्हणजे ट्रान्सप्लांट करणं आणि मानवी अवयवांसाठी व्यावसायिक व्यवहार रोखणं, तर हे सगळं या कायद्याच्या अंतर्गत केलं जातं. ठीक आहे. पण उपचाराच्या हेतूने अवयव काढले जाऊ शकतात, साठवले जाऊ शकतात, प्रत्यारोपण केले जाऊ शकतात, पण याचं बिझनेस करण्यावरती रोख जी आहे तर ती या कायद्याच्या अंतर्गत करण्यात येते. ठीक आहे. तर इथं भारतामध्ये कोणते अवयव सगळ्यात जास्त डोनेट केले जातात, कशाबद्दलचा प्रेफरन्स जास्त आहे हे इथं दिलंय. हे जे पर्सेंटेज दिलंय ना तर तो त्या अवयवाच्या डोनेट करण्याबद्दलचा एक अवेअरनेस सांगितलेला आहे. जसं बघा
99% हे आय डोनर असतात. म्हणजे आपण बघतो ना की मृत्यूनंतर बाबा डोनेट करतायत, तर मेजॉरिटी काय डोनेट करतायत तर आईज किंवा डोळे. त्यानंतर किडनी सुद्धा डोनेट करण्याचं प्रमाण जास्त आहे, 98% अवेअरनेस आहे. 86% हार्ट, लिव्हर आहे 68%, लंग्स सुद्धा डोनेट होत आहेत 33%. सगळ्यात कमी जे डोनेट केले जात आहेत तर त्या आहेत वेन्स. ओके, म्हणजे आपल्या वाहिन्या ज्या आहेत ना तर त्या, तर वेन्स सगळ्यात कमी 9% पर्यंत त्याचा अवेअरनेस आहे. इथं एक महत्वाचं वाक्य दिले बघा, 1 donor can save up to 8 lives by donating organ. पण जर टिश्यू डोनेट केला, उती जर डोनेट केल्या तर 50 जीव वाचले जाऊ शकतात असं सांगितलेलं आहे. म्हणजे जर आपण ऑर्गन डोनेट केलं तर 8 जीव वाचू शकतात, पण त्याच तुलनेत जर आपण टिश्यूज डोनेट केले तर 50 जीव वाचू शकतात असं इथं सांगितलेलं आहे. ठीक आहे, आजच्या लेक्चरची सुरुवात बघा आपण ऑपरेशन मेघदूत पासून केली होती, ते अगदी आपण ऑर्गन ट्रान्सप्लांट पर्यंत आलोय. इकॉनॉमी बद्दल थोडंसं बघितलंय, हेपेटायटिस विषयीची माहिती डिटेलमध्ये जाणून घेतली. त्या लेक्चरच्या माध्यमातून फक्त करंट अफेअर्स नाही तर आपल्या कोर सब्जेक्टला सुद्धा भरपूर तुम्हाला फायदा होईल. त्यामुळे लेक्चर व्यवस्थितपणे असेच बघत राहा. भेटूत नेक्स्ट लेक्चरमध्ये. तोपर्यंत तुम्ही विजन स्टडी 2.0 हे ऍप डाउनलोड करा, तिथे टेस्ट सॉल्व्ह करा. त्याचबरोबर तिथं बरेचशा फ्री इनिशिएटिव्ह सुरू केले जात आहेत, त्याच्यासाठी विजन स्टडी 2.0 हे ऍप तुमच्या मोबाईलमध्ये असायलाच पाहिजे. भेटूत नेक्स्ट लेक्चरमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.